बोल वेलकम टू डोंबिवलीला प्रसाद वाटणार आहोत. आवडा प्रसाद घेतले. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या सस्ते ब्लॉगर चॅनलमध्ये. आणि हा आमचा नववा ब्लॉग आहे. आणि आज चाललो आहे आम्ही सोमनाथ, द्वारका आणि नागेश्वर, 2 ज्योतिर्लिंग आहे आणि एक द्वारका आहे. तर आता आम्ही आहे बांद्रा स्टेशनला. माझ्यासोबत तुषार आहे, पाहू शकता. आणि बाकीचे अजून 4 मेंबर, टोटल असे 6 मेंबर आहोत आम्ही. तर ते तिकडे आहेत, येतात. तर चला पुढे जातो आणि कसं काय तुम्हाला दाखवतोच. तर माझ्यासोबत कोण कोण आहेत थोडी ओळख करून देतो तुम्हाला. इथं फोटोशूट चालू आहे. इथं पिऊ आहे आणि इकडे फोटो करतात आमचा अतुल. अतुल, तू पहिल्यांदा येतोय आमच्यासोबत, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना? आपल्या ट्रॅव्हलिंग चांगली झाली पाहिजे का? हा हा, तर तुला सपोर्ट करायला आहेत 2 दादा लोक आपले. इथे प्रज्वल आहे आणि अक्षय दादा आहे. दादा, तुम्हाला कसं वाटतंय? सोमनाथला आलोय, द्वारकाला आलोय आणि नागेश्वरला आलोय. तर आपल्या ग्रुपची कशी पहिली टूर आहे आपले कॉलेज फ्रेंड मधली. त्यात हा तर पहिल्यांदाच येतोय ट्रेनमध्ये. तर दादा, ट्रेन बघून घे तू, इथे बाजूलाच लागले आपली. खर्चात घेऊन चाललो याला मी. तर जेवणाचा खर्च तू करणार आहेस बोलता? हा, जेवणात तुम्हाला किती पैसे संपवायचे संपवा. चालेल ना दादा? तुला कसं वाटतंय पहिल्यांदा ट्रेन मध्ये येतोय? अरे सांग तिथे. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. अरे बा, कंटेंट आहे. तू काय पण घेशील भाई, तुझा कंटेंट घेणार भाई. सांग बरं ते. यांनी ते कधी ट्रेन बघितली तर आयुष्य त्याला माझ्यामुळे यायला भेटणार. थोड्या वेळानं आमची ट्रेन चालू होईल. मग आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर आणि पुढे स्टेशनला पोहोचले तुम्हाला कसं काय ते सर्व दाखवूच. तुम्ही बघत राहा. तर चला. तर फायनली आमची ट्रेन आले आणि आता आम्ही निघतोय. अतुल, तर इथे सीट आहेत आपली सर्वांची. कुठली सीट आहेत आपली? वरचे आहेत का? एसी एसी वाले. एसी मध्ये आणले आपल्याला. नियोजन करताय डायरेक्ट 50-100 रुपये एक्स्ट्रा द्यायचं नाही, एसी मध्ये आणायचं ना मला. बघ, इतने में इतना ही मिलेगा भाई, ज्यादा बोलने का नाही, समजा ना तू. राधे यांनी अशी मी पहिल्यांदा ट्रेन बघली. चला आता याच्या पुढे आमची जर्नी चालू होईल. हा, बोल ना दादा. बघून घे. हा, तुला दाखवून ठेवलंय का त्याने? ठीक आहे, चला पुढे जाऊन येतं जरा. लेट करायचा याचा गप्प्याचा. याला ब्लॉग मध्ये ना. तर आमचा दादा ब्लॉग मध्ये आल्या मागच्या वेळेस आम्हाला टाकून गेलेला होता. भाऊ आपल्या काश्मीरला आहे, पाहू शकता. तो आता काश्मीरला आहे. तो आता त्याला ती साईड दिली फिरायची, आम्ही ही साईड करून घेतो. दादा, आल्यावर एक्सपिरियन्स मागच्या वेळेस टाकून गेलेला तू. आता कसं आम्ही चाललोय, तुला कसं वाटलंय? मस्त ना? ठीक आहे, तू पण लवकर ये, आम्ही पण निघतोय. चालेल, उतर. ओके, चालेल. चल, इतना में इतना ही मिलेगा. चला, ट्रॅव्हलिंग चालू झाली आपली. ट्रेन चालू ना झाली तर दादाची गोळ्या खायला चालू केल्या. डोका दुखायला लागला त्याचा होता. दादा काय ला? हो दादा, हो दादा, काय झाला? डोका दुखायला लागला. बेकार आले रे तुझी. पहिल्यांदा ट्रेननी प्रवास करतो ना, म्हणून असं. हा ना, पोहोचेपर्यंत काही जिवंत नाही राहत. आतापासून बोला चालू केले यांनी. हॅलो, 4x5चा बॅनर अक्षय म्हात्रे वापरून. तर गप्पी दादाने आमची शाही थाली मागवली. कसं काय तुमची? यांनी मसाले भात मागवलेला, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भाषेत बोलला तर खिचडी भात. ना, आम्ही मागवले शाही थाली. ती आता येणार आहे, ती बघा. यांची खिचडी भात आलेली आहे, आता आमची शाही थाली येणार आहे, तो बघा. म्हणजे याचं काय वैशिष्ट्य काय तुमच्या शाही थालीचं? शाही थाली, शाही एकदम. स्पेलिंग येते का शाही? शाही थाली येणार, तुम्ही बघा. आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल. आता तुला काय वाटतं याच्याबद्दल? हे पहिल्यांदा आले, त्यांना काय पहिल्यांदा येणार नाही. हे पहिल्यांदा आले, त्यांना आम्ही घेऊन चाललोय. आता वाजलं एक केदारनाथ तू 7 वाजल्यापासून तुझी शाही आली आहे. अरे टाइम लागते शाळेत आलेला. आता वाजले बघा 10:15 झाले.
त्याची थाली पण कॅन्सल, ऑर्डर पण कॅन्सल झाली. आपली कशी आई झाली 7 वाजता तयार होती ती, त्याला टाइम लागतो. पनीर येते, रोटी तुझी शाळेत आलेली ना आम्ही बघू काय काय आहे कसं काय. बघा नक्कीच नक्कीच, तुम्हाला फक्त बघायचा आनंद भेटेल. खायचा आनंद आम्ही घेणार आहे. तुझं स्टेशन आलं का बघ पहिलं. अहमदाबाद स्टेशनला येतं, एकदम भारी जंक्शनला जातो, जंक्शनवर मागवले. ठीक आहे ठीक आहे, चला याची शाळेत आल्यावर आपण भेटू. मटेरियल बघ आता मेन वाला शाही झाली आलेली आहे प्रज्वलची, खायला चालू केले त्यांनी. भाऊ काहीतरी गोड गोड दे. काही नाही गोड पीठ. आणि इकडे बाकी आमची दुसरी मंडळी बाकी सर्व वरती आहेत. आपलं पण आहे, तू टेन्शन घेऊ नको. आपला राईस मागवलेला आहे. ट्रेन मधली 100 रुपयाली प्लेट मागवले ना, मगाचपासून बोलते शाही थाली मागवलेली आहे. शाही झाली तुमच्या खिचडी भाजणार मला. शाही थाली आहे ना, मित्र आहे ना. अरे होने से कुछ नहीं होता मेरे भाई. 2 रोट्या आणि 3 थाली. 2 रोट्या, पराठे पराठे. अरे गाना तो पारा आहे. 7 वाजल्यापासून ज्या थालीची वाट बघतोय ती थाली. घाम फुटले. 2 चपात्या बट्टे रे बट्टे. तुम्ही तर काय बघला बी नसाल. 2 चपात्या मागवलेत आणि राईस मागवले आऊचा. गुलाबजामुन दिलेला. 4 रुपये थाली मग. चला तुम्ही जेव्हा आता आपण डायरेक्ट भेटू उद्या. तर फायनली आता आम्ही पोहोचले वेरावल स्टेशनला. पुढे गेले पुढे सर्व. कसा वाटला तुम्हाला रात्री? शाही थंडी लागली बोलता ना, चादर ना गोदरेज घेऊन येते ना उतारताना. थंडी कुठे आहे इथे? नाही नाही थंडी नाही, अजिबात नाही. पिऊ कसा वाटला तुला? मरत तुम्ही. बरा वाटला ना दादा? थंडी होती का रात्री? नाही ना. आता आपण आलोय वेरावल स्टेशनला. इथून पुढे आपल्याला जायचं आहे, तर चला निघूया. तर वेरावल स्टेशनच्या बाहेर बस देखील होती आणि दुसऱ्या साईडला रिक्षा देखील आहेत, पाहू शकता. तर इथून जायला 2 पर्याय आहेत, तर आम्ही रिक्षानेच जाणार आहोत. चला चलो चलो. 100 120. चला तर आता आम्ही निघतोय हॉटेल सोमनाथ मंदिराकडे. मग तिकडे जाऊन आम्ही आता हॉटेल घेऊ. चलो 100 पहिला नंबर. चला आता आम्ही आलोय, पोहोचले इथे आणि हा मंदिराकडे जायला रस्ता आहे, पाहू शकता. पूर्ण गँग है. चलो ये भाई हमको अभी रूम दिखाने वाले हैं. हा मंदिराकडे जायला रस्ता आहे. चला आता इकडे जातो हॉटेलला. कुठे हॉटेल दाखवते भाऊ बघू. हॉटेल श्री राधेमध्ये आहे बेटा. तर सकाळ झाली आणि हॉटेलवर गेलो आम्ही, रूम वगैरे घेतला, फ्रेश वगैरे झालो आणि आता निघतो दर्शनासाठी सोमनाथ मंदिराकडे. तरी पूर्ण गँग आहे. ए दादा माझे, ए पोरांदो, तिकडून ना जायचा दर्शनाला. चला इकडे मंदिर, इकडे पाठीमागे. हा मग ते तुम्ही वर चालले कुठे? तिकडे बकरा इकडे बघायला. चला वाटवाट. चला चला चला. तर हा जुना सोमनाथ मंदिर आहे, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला होता. तर हा जुना मंदिर आहे. आता आम्ही निघतोय नवीन मंदिराकडे. तर आम्हाला एक पनवेलची फॅमिली देखील भेटले. बरोबर. हे छोटी इकडे बघ. तुला आमच्या ब्लॉग मध्ये घेता का? आयकर सर्वांना बोल. वेलकम टू सर्व बोलेल. ओके ओके. तर चला आता आपण चाललोय सोमनाथ मंदिराकडे दर्शनासाठी. कुठे चाललोय? सोमनाथ मंदिर. हा तर चला जाऊया. इथून दर्शनासाठी लाईन आहे, पण मोबाईल वगैरे घेऊन जाऊन देत नाही आम्हाला. आता इथे लॉकर आहेत, ते लॉकरमध्ये ठेवावं लागेल मोबाईल. ते पण निःशुल्क सेवा आहे. तर चला आपण मोबाईल वगैरे जमा करू आणि मग दर्शनासाठी जाऊ. चला.
तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढील मंदिरं करणार आहोत, तुम्हाला देखील दाखवतो. तर चला. तो ये लोग हमारा एक्सीडेंट करने वाले थे, बीच में आए थे, भाग गए. चला आता आम्ही रिक्षामध्ये बसतोय आणि बाकीचे जे सोमनाथ तिथले साईट सीन आहेत ते सर्व करणार आहेत. तर पोरांनो, ओम शिवशंकर. हर हर महादेव. हर हर महादेव. तर चला जाऊया आता आपण आपल्या प्रवासासाठी पुढच्या. तर गप्पी दादाने आपला प्रसाद घेतलाय. सोमनाथ खूप सारा प्रसाद घेतलाय, खूप गंगाजल घेतलाय, प्रसाद घेतलाय. हा, पूर्ण डोंबिवलीला प्रसाद वाटणार आम्ही. टिकली बघा कशी मस्त चांगले. पूर्ण डोंबिवलीला प्रसाद वाटणार आम्ही. आवडा प्रसाद घेतले. आतूनची दाखव, आतूनही लावणार होता. आतून लावलेली पण काढली. इथून छोटी मुलं स्कूलला चाललेली आहेत. चला चला आता मंदिराकडे जातो. त्यांनी थोडी माहिती सांगितली आपल्याला. तर आता आलंय गोलकधाम तीर्थ. तर मंदिरातून बाहेर निघालो. मस्त असा व्ह्यू होता, शांत वातावरण होता आणि तुम्ही इथे पाहू शकता. मंदिर आहे तिथे. नदी आणि नदीमध्ये काय आहे ते. मंदिराच्या बाहेर 20-20 रुपयाला नारळ पाणी होतं. पाणी आहे ना रे? हा 100% आहे वाटतं पाणी. छोटे नारळ 20 रुपयाला, 40 रुपयाला मोठं. प्रज्वल किती रुपयाला आहेत नारळ पाणी? नारळ पाणी किती? 50-100 रुपये. हा आम्ही 20 वाले घेतो. 20 वाले एवढे 20 वाले असतील. ओके ओके चालू दे. चला 5 पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिर बघायला जाऊ. असे कसं वाटतंय तुला एवढ्या अशा शांत वातावरणात येऊन? माहोल कसा आहे? माहोल गरम आहे. इकडे शॉपिंग वगैरे करू शकता. तुषार तू मागे बॅग घेतलेली आठवते का तुला? माहोल गरम आहे. पोरा थंड आहेत कारण का नारळ पाणी पिला. ओके. जामच थंड आहे. यानी बोलतो फुकाडवाला नारळ पाणी पिला हे पोऱ्यानी. इथे लवंग वेलची वगैरे आहेत. हा ना 7 नारळ पिले ना 6 नारळांचे पैसे दिले. पैसे द्यायला सुरू होता. नाही मला जेवढे सांगितले तेवढंच देणार ना भाऊ. तर चला पुढे जाऊ आता आपण गुफेकडे. तर आता आम्ही आलोय त्रिवेणी संगम जवळ, जिथे 3 नद्यांचा संगम होतोय. तर मस्त व्ह्यू होता तिथे. खूप पब्लिक देखील होती, बघू शकता. त्रिवेणी संगमाचे थोडे पुढे गेले की श्रीरामांचं भव्य असं मंदिर लागतो. मंदिराच्या उजव्या साईडला गार्डन देखील आहे आणि त्याच्या बॅक साईडला जेवणाची निःशुल्क सेवा आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊया. भव्य असं मंदिर होता आणि खूप छान अशी मूर्ती होती श्रीरामांची, पाहू शकता.
आता आपण चाललो आहे भालका तीर्थ मंदिराकडे. ही तीच जागा आहे जिथे श्रीकृष्ण भगवान आराम करतेवेळी त्यांच्या उजव्या पायाला शिकाऱ्याकडून बाण लागला होता आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीलोक सोडून वैकुंठाकडे प्रवास चालू केलेला होता. ही तीच जागा आहे आणि तिथेच हा मंदिर उभारलेलं आहे, पाहू शकता. आता आम्ही चाललो आहे समुद्रामधील शिवलिंग बघायला, म्हणजेच बाणगंगा म्हणतात त्याला. तर हा समुद्रामधून आलेला शिवलिंग आहे, पाहू शकता. झाले झोपल्यान सगळी दुपारी दमल्यान येतो बघ मेलीला कोंबडी का झोपली. अतुल बघ बाईवानी ही अजून जागी आहेत, यांना काही झोपा नाही आहेत. रेच्चे पण ना झोपत ना आता पण ना झोपत. तर दादा आता आपला संध्याकाळचा कसा प्लॅन आहे? ऑर्केस्ट्रा 20 रुपये मटन आहे. तिकीट किती? 40 रुपये. 40 रुपये. आता आम्ही चाललोय लाईव्ह शो कसला? लाईटिंगचा शो. ओके ओके चला जाऊया. आता प्रँक करू आपण. साप साप. अरे अरे घाबरलो. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ओव्हर ऍक्टिंग वा पाहू शकता तुम्ही. ओव्हर ऍक्टिंग करतोय हा. ओव्हर ऍक्टिंग. तर तुषार भाऊने आमच्या बघा आता नाग, पांढरा, नाणेट सर्व त्यांनी आता गल्यात घातल्यात. हा हे चांगले मूर्त्या वगैरे आहेत, डमरू वगैरे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये. चला पुढे जाऊ. पुढे चला. अतुल दादाने घेतले मका खायला. तेच चांगले आहे का रे? अक्षय दादा तर का पण लास्ट व्हिडिओ मध्ये यायला नाही. यो इकडे जाताना फावड्यानं दार लावूनच असं येऊ जाऊ बघा. इकडे गप्पी शेड आमचा दादा. टेस्ट चांगली आहे का? फंडांचे पैसे दिले तर टेस्ट चांगले असणार. आम्ही फंडा बिंडांचे ना दिले, तुमचं तुम्हीच बघा. स्वतः खर्च आहे. पिऊ तुला आता आमचा पूर्ण वेरावल फिरून झालाय सोमनाथचा. आता आपण जाणार आहे द्वारकेसाठी आणि आमची पनवेलची गँग आहे नवीन. छोटी आपण कुठे चाललोय आता? चला आता जातो. ट्रेन येईल थोड्या वेळात. ही दुसरी कोणती तरी ट्रेन आले वाटतं. हीच ट्रेन आहे आपली. आता आपण डायरेक्ट भेटू द्वारकेला. ओके बोल. हा चला. चला बाय. आता आपल्या इथे पुढे लागतील सर्व कोच कोणते आहेत ते. तर अशा प्रकारे आमचा सोमनाथचा पहिला दिवस चांगल्या प्रकारे गेला आणि आता आपण भेटू पुढच्या पार्टमध्ये द्वारकेला. चला.